नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला कोथिंबीरीच्या वड्या बनवून दाखवत आहे. वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ही कोथिंबीर आहे, मी हिला बारीक चिरून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक पेंडी कोथिंबीर आहे. ह्या हिरव्या मिरच्या, ही लसूण, अद्रक, हे हिंग, हे निंबू, ही बडीशेप, ही जिरं, ओवा, खाण्याचा सोडा आणि ही आमचूर पावडर, हे एक कढीपत्त्याचं पान, तेल, हे धने आहेत, हे दालचिनीचे छोटे छोटे 4 तुकडे आहेत, हे 4 मिरी आहेत, हे 4 लवंग आहेत, सफेद तीळ, हे भाताचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ, आणि ही चण्याचं पीठ, हे अर्धा पाव चण्याचं पीठ आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, हे धन 1 चमचा धने आहेत, ते मी भाजून घेतलेले आहेत पहिलेच. धने, दालचिनी, 4 मिरी आणि लवंग, हे बारीक करायसाठी. हे नंतर मला लागणार आहे सफेद तीळ. ह्याच्यामध्ये बघा, हे कढीपत्त्याचं 1 पान टाकते मी हक्क. ह्या तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या टाका, तुम्हाला कमी जास्त तिखट लागते तशा. हा लसूण, 1 गड्डी लसूण आहे. अद्रक आहे, 1 तुकडा अद्रक आहे. हे आमचूर पावडर आहे. हा खाण्याचा सोडा आहे. हा ओवा आहे. ही बडीशेपाने चांगला वास येतो म्हणून मी बडीशेप टाकते. आणि हे जिरं आहे. हे एवढ्या वस्तू मी आता बारीक करून घेते. बाकीच्या तुम्ही ह्या पिठात टाकताना मी तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा, हे बारीक करून घेतलेलं आहे मी सगळा मसाला. हे बेसन पीठ आहे, त्याच्यामध्ये हा सगळा मसाला मी 1 चमचा तांदळाचं पीठ, हे इथे दाखव. थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायची. मी पहिलीच कढई गरम करत ठेवली होती. 1 चिमूटभर हिंग पावडर. त्याच्यामध्ये हे हिरवी मिरची हे टाकलेलं आहे. सगळा मसाला मी तुम्हाला दाखवला, तो सगळा बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, हे सफेद तीळ आहेत, मी थोडे भाजून घेतले होते. कोथिंबीर बघा, मी
धुवून चिरून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये बघा हे लिंबू पिळते. आता हे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे चांगले जीव मळू हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. व्यवस्थित झालं पाहिजे, पूर्ण मिसळलं पाहिजे व्यवस्थित. चवीपुरते नमक, हे असं बघा हलवून घ्यायचं. थोडंसं गरम पाणी घ्यायचं, थोडंसं गरम पाणी टाकायचं. 1 चमचा, छोटासा 1 चमचा पाणी टाकायचं गरम. हे बघा असं थोडंसं 1-5 मिनिट याला वाफलून घ्यायचं. हे ताट घेतले बघा, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते. पूर्ण ताटाला असं चोळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये वड्या अशा चांगल्या कापल्या जातील. हे बघा मगाशी मी झाकून ठेवलं होतं, पीठ बघा कसं चांगलं असं वापरले. एक छोटा चमचा गरम पाणी टाकलं किंवा साधं पाणी टाकलं तरी चालतं, पण मी गरम पाणी टाकले म्हणजे वाफलून निघते. आता मी गॅस बंद करते. आणि हे पीठ बघा सगळं असं मेथीचं कसं असतं, ह्याच्या कोथिंबिरीच्या वडीचं कसं असतं, गोळ्या करून वाफलून घेतलं तरी चालतं, असं केलं तरी चालतं. कोथिंबीरच्या 3-4 पद्धतीच्या वड्या आहेत. त्यातली मी एक तुम्हाला सिंपल पद्धत दाखवली, कारण तुम्ही जॉबला वगैरे असलं तर टाईम लागतो बनवायला, होत नाही बनवायला, म्हणून हे वेगळी पद्धत एक मी दाखवलेली आहे. हे असं सगळीकडून पीठ थापून घ्यायचं चांगलं. जरी तुम्हाला हाताने जर भाजत असेल तर लाटण्याने लाटून घ्यायचं. गरम पीठ असतं. का माझे कसे हात लाल झाले, तर तुम्ही एखाद्या भांड्यानं वगैरे असं करून घेतलं तरी चालेल, पण जरा जास्त जाडसर नाहीत करायचे, पातळ करायचे. बघा पिठाच्या गाठी वगैरे काही झालेले नाहीत, व्यवस्थित असं झालेलं आहे. वाफवलेलं पण आहे चांगलं.
असं सुरीला तेल लावायचं. जसं तुम्हाला लहान मोठे जशा पाहिजेत तशा काढायच्या. आता या मी थोड्या थोड्याशा मोठ्या दाखवल्यात. तुमच्या ह्याने तुम्ही दाखवा कसे लहान करायचे आहेत, मोठ्या करायचे आहेत. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर भाजून घ्यायचं. थोडंसं थंड होऊ द्या, मग मी तुम्हाला दाखवते भाजून. जर गरम गरम भाजलं तर तुकडे पडतील ते. तवा गरम करत ठेवलाय बघा, त्याच्यामध्ये असं हे थोडंसं तेल टाकायचं. त्याचे हे मगाशी कापलेल्या वड्या आहेत. वड्या थोड्या थंड झाल्या की ना काढायच्या. मी मोठ्या मोठ्या जरा कापल्या, तुमच्यानं तुम्ही लहान मोठ्या कापू शकता. तर अशा लहान कापल्या तरी चालतात, असं नाही की मोठ्याच कापा म्हणून. हे बघा, एक साईडनं अशा चांगल्या भाजलेल्या आहेत, दुसऱ्या साईडनं भाजायच्या. हे बघा, खरपूस चांगल्या भाजायच्या, कारण पीठ चांगलं वाफलून निघालेलं असते. तर अशा खरपूस जरा चांगल्या भाजल्या ना चवीला छान लागतात. आणि छोट्या छोट्या कापल्या का नाही तर अजून चांगल्या भाजता येतात. आता ह्या जरा दुसऱ्या साईडून भाजायच्या. हे बघा, दुसऱ्या साईडून पण चांगल्या अशा भाजलेल्या आहेत. जर हे तुम्हाला अर्ध्याच तळल्यात, अर्ध्या नाही तळलेल्या, भाजून घेतल्या चांगल्या. जर हे तुम्हाला जर कोथिंबीरीच्या वड्या जर चांगल्या वाटल्या असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा मला कोथिंबीरीच्या वड्या कशा वाटतात त्या.